आघाडी आणि महायुतीचा काडीमोड झाल्यानंतर आजचा मुहूर्त साधत नाशिकमध्ये देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची बरीच धावाधाव सुरू झाली। नाशिकात प्रमुख उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त साधला। मनसेचे विद्यमान आमदार नितीन भोसले यांनी नाशिक पश्चिम मधून तर प्रदेश सरचिटणीस वसंत गीते यांनी नाशिक मध्य मधून उमेदवारीवर दावा सांगितलाय। देवळाली विधानसभा मतदारसंघातून संपत जळत्व तर नाशिक पूर्व मधून माजी स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे यांनी अर्ज भरलाय। काँग्रेसच्या वतीनं नाशिक मध्य मधून नगरसेवक शाहू खैरे तर नाशिक पश्चिम मधून माजी महापौर दशरथ पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। नाशिक पूर्व मधून राष्ट्रवादीकडून माजी खासदार देविदास पिंगळे तर पश्चिम मधून नगरसेवक शिवाजी चुंबळे यांचा अर्ज दाखल करण्यात आलाय। यावेळी छगन भुजबळ आवर्जून उपस्थित देखील होते। माजी आमदार बबनराव घोलप यांनी डॉक्टर बाबासाहेबांचं नाव न घेता फक्त आपली पोळी भाजण्यासाठी 5 ते 25 वर्ष त्या ठिकाणी सत्ता गाजवली, त्याला श्रेय देण्यासाठी व त्याचा उत्तर देण्यासाठी माझी उमेदवारी मी आज जाहीर केलेली आहे। दुसरीकडे शिवसेनेच्या वतीनं देवळाली विधानसभा मतदारसंघातून बबन घोलप यांचे चिरंजीव योगेश घोलप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मात्र पक्षात इच्छुकांची संख्या दोन्ही मतदारसंघात जास्त असल्यानं एबी फॉर्म अद्याप देण्यात आलेले नाहीत। शिवसेना कोणावर अवलंबून कधीच नव्हती। शिवसेनेचं बळ हे तेवढंच राहिलेलं की कदाचित वाढलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। हे सामर्थ्य आणखीन द्विगुणित झाले उलट, कारण अनेक वेळा मागणी केली गेली होती शिवसैनिकांकडनं की आपण लढलं पाहिजे सर्व ठिकाणी, आणि त्यांना काही ठिकाणी त्यांना वंचित राहावं लागत होतं। आणि अशा वेळेला आता त्या उत्साह द्विगुणित झालेला आहे की आपल्याला आता चांगल्या सामर्थ्याने सर्व शत्रूंशी सामोरं जाता येईल। भाजपच्या गोटात मात्र शांतता होती। भाजपच्या एकाही उमेदवारानं शहरातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला नाही। सिन्नरचे काँग्रेस आमदार माणिकराव कोकाटे यांनी काल भाजपमध्ये प्रवेश करून आज भाजपकडून अर्ज दाखल केला, तर नाशिक पूर्व मधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दामोदर मानकर यांनी वेगळं निशाण फडकवत बंडखोरीला सुरुवात केली आहे। मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।